तेने तेजो वारिमुदां यथा विनिमय यत्र स्त्रिसर्गो दृशा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्तशरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. भगवान सिद्धेश्वराच्या असीमकृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकाचा आणि 105 ओळीचा आपण विचार करतो. कर्षयंत शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्त शरीरस्थं तान् विद्या सुरनिश्चया. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना, जे अविवेकी आहेत, ज्यांच्या ठिकाणी विवेक नाही आहे, विवेक याचा अर्थ आत्मा अनात्म विचार, आत्मा सोडून बाकी अनात्मा आहे, मिथ्या आहे हे कळणं, त्याचं नाव विवेक आहे. म्हणजे ज्यांच्या शरीराच्या ठिकाणी विवेक नाही आहे आणि पंचमहाभूतांच्या समुदायाला हे शरीर जे आहे हे पंचमहाभूताचा समुदाय आहे. हे शरीर या पंचमहाभूताकडून ही भाडोत्रीनं घेतलेलं आहे. म्हणून जे भाड्याने घेतलेलं असतं ते केव्हा तरी खाली करावंच लागतं. म्हणून हे भाड्याचं घर आहे, आज ना उद्या एक खाली करायचं आहे आणि सर्वाला करायचं. इथं कुळ कायदा चालत नाही, वशिलेबाजी चालत नाही, तर लक्षात ठेवा. इथं एक वशिला आहे फक्त भगवंता, तरी परंतु देह ठेवावाच लागतो. येथे नाही उरू आले अवतार, एरते पामर जीव किती. अवतार सुद्धा इथं शिल्लक राहिले नाहीत, त्यांना सुद्धा देह ठेवावा लागला. तर बाकी सामान्य जीवाची काय कथा आहे तेव्हा. आणि म्हणून हा जो समुदाय आहे पंचमहाभूताचा समुदाय म्हणजे हा देह आहे. आणि या समुदायाला म्हणजे या देहाला अर्थात आणि अंतःकरणामध्ये जे एक भाव आहे, कर्ता भोक्ता वगैरे जे भाव आहेत, त्याचप्रमाणे हे शरीर जे आहे ते मां चैवान्त शरीरस्थं तान् विद्या सुरनिश्चया. हे जे कर्तृत्व भोक्तृत्व आहे हे अत्यंत घातक आहे. कारण जीव करता नाही, भोगता म्हटलं तर चालेल एखाद्या वेळेस, पण तो भोगता कोणता आहे? जे मागच्या जन्मामध्ये केलेलं कर्म आहे त्याचा फलभोग घेणारा हा जीव आहे. असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मग मी जो आहे कर्ता भोक्ता या रूपाने ते मला कृश करतात. अर्थात आसुरी निश्चयाने लोक राहतात आणि आसुरी निश्चयामुळे ज्या मानवदेहाला ते आलेले आहे त्या मानवदेहाचं जो स्वार्थ आहे, मानवदेहाचं जे हित आहे ते साध्या जात नाही. कारण
भगवंतानी हा जो देह आहे तो आपल्याला दिलाय. देवे दिला देह भजना कोणता. केवळ भगवंताचं भजन करण्याकरता 83 लाख योनीमधून हा देह निवडलेला आहे. केवळ भजनाकरता. चला बा, या देहामध्ये जर भजन केलं तर 83 लाख योनी ज्या आहेत, त्यांनी म्हटलं 83,99,999 एवढ्या योनी आहेत. आणि त्या सर्व योनी या मनुष्य देहामध्ये जर आपण भजन भक्ती केली तर निश्चितच त्या सर्व योनीचा जो फेरा आहे, जे दुःख आहे ते नष्ट होईल. मग तो फेरा साधा नाही आहे. मी परवा तुम्हाला सांगितलं, एक एक योनी कोटी कोटी फेरा. एका एका योनीमध्ये कोट्यावधी वेळा जन्मावं लागतं आणि मरावं लागतं. अशा या किती योनी आहेत? 84 लाख योनी आहेत. मी म्हटलं 83,99,999 एवढ्या योनी बाकीच्या आहेत आणि मनुष्याची योनी एक आहे. या योनीमधूनच मनुष्य काहीतरी आपली सुधारणा करू शकतो. म्हणजे आपल्या मागे जे दुःख लागले जन्ममरणाचं, ते दुःख टाळण्याचं सामर्थ्य या मनुष्य देहामध्ये आहे. पण ती साधना केली तर कळेल, नाही तर टळणार नाही. लक्षात. पुन्हा असं अनंत कोट जन्ममरणाचं दुःख त्याला भोगावं लागेल. आपुला परावा देही दुःख देती देवे काही, मग आत्मया ते तुलाही. होय शिण आपुला परावा देही दुःख देती जे जे काही. मग आता या ठिकाणी आसुरी लोक जे आहेत ते स्वतःच्या देहाला किंवा दुसऱ्याच्या देहाला जे दुःख देतात, आसुरी लोक स्वतःलाही दुःख देतात आणि दुसऱ्यालाही दुःख देतात. कारण दुसऱ्याला दुःख देण्याकरता जी साधना करावी लागते, ती साधना करत असताना दुःख प्राप्त होते. ही काही साधी गोष्ट नाही. लक्षात ठेवा, दुःख प्राप्त होतं. स्वतःलाही होतं आणि दुसऱ्यालाही होतं. आसुरी लोक स्वतः दुःख भोगतात, पण दुसऱ्याला सुद्धा ते दुःख देतात. ते सर्व दुःख या देहामध्ये आत्मरूपाने असलेला जो मी, त्या मला प्राप्त होतो. भगवान, देह तर जड आहे, देहाला ते दुःख प्राप्त होत नाही. आत्मरूपाने असणारा मी, त्या मला ते दुःख प्राप्त होते. पै वचनेची वचने ही पालवी, पापिया तळा नातळावी, परी पडिले सांगावे त्याच्यावया. अर्थात हा जो आसुरी संपत्तीवान आहे तो पुण्यवान नाही. लक्षात ठेवा, पापिया तया नातळावे, तो महान पापी आहे. कारण दुसऱ्याला दुःख देणे हे पुण्यवंताचं काम नाही आहे. दुसऱ्याला सुख देणं हे पुण्यवंताचं काम आहे. सगळी बहिरीच लोक आहेत, तर काय करायचं, त्यांना कोणाला ऐकूच येत नाही.
आणि मला बोललं तर मग तुम्ही नाव ठेवता, नाही तर मी त्याला लगेच नीट करत असतो. त्याची हायगही नाही. तेव्हा आपुला परावा देही दुःख देती जे जे काही, मग ते स्वतःलाही मूर्ख आहेत का काय तुम्ही? स्वतः आणि दुसऱ्यालाही दुःख देत. पण ते दुःख जे आहे ते देहाला होत नाही. मी जो आहे त्यामध्ये आत्मा, त्या आत्म्याला दुःख प्राप्त. देह तर जड आहे, इंद्रिय जड आहे, देह जड आहे. असं वाटतं देहाला दुःख होत नाही. देहामध्ये असणारा जो आत्मा आहे त्या आत्म्याला ते दुःख प्राप्त. पैवाचेचे निपालवे पापिया तया नातळावे, परी पडिले सांगावे त्याच्यावया. खरं तर भगवान सांगतात अर्जुना, या पापी लोकांचं या वाचेतून नाव सुद्धा घेऊ नये. त्यांच्या नावाला सुद्धा स्पर्श करू नये. पापी लोकांचा वारा सुद्धा अंगावर लागू देऊ नये. आपल्या परिणाम होतो त्याचा. चांगल्यापेक्षा वाईटाचा परिणाम लगेच होतो. वाईटाचा परिणाम लगेच होतो. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, साधू तो नाडला असं म्हटलं जाईल. की ढेकणाच्या सानिध्यामध्ये तेवढा हिरा पण त्याचं चूर्ण होत. तो जर लोखंडाच्या ऐरणीवर ठेवला आणि वरून घण मारला तो त्या ऐरणीत शिरतो, तो फुटत नाही. पण ढेकणाचा स्पर्श झाला त्याला की त्याचं चूर्ण होऊन जाईल. का? हा संगतीचा परिणाम आहे. द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू काहो झाला संगती गुणे. म्हणून आपण जी संगती करतो ते कोणाची करू नये. लक्षात ठेवा, संगती संग दोष हा. संगतीचा परिणाम माणसावर लगेच होतो. लगेच, त्याचा वेळ नाही करत. चांगला परिणाम लवकर होत नाही. ज्ञानेश्वरी सांगतोय 50 वर्ष झाले मी, होत नाही परिणाम. पण आपल्या शेजारी जर कोणी बसलं ना, त्याने सांगितलं काही गोष्टी, मी उलगडा करून सांगत नाही, तर त्याचा लगेच परिणाम होतो. लगेच परिणाम होतो. वाईटाचा परिणाम लगेच होतो, चांगला परिणाम होत नाही. म्हणून त्यांचा वाणीने नाव सुद्धा घेऊ नये, त्यांना स्पर्श सुद्धा करू, त्यांचा वारा सुद्धा अंगावर घेऊ नाही. त्याचा त्याग करण्याकरता आम्हाला हे सांगावं लागतं. भगवान म्हणतात या लोकांचा त्याग करण्याकरता. कारण त्याग जर केला नाही तर त्याच्याबरोबर आपल्यालाही अधोगती प्राप्त होते. अधोगती प्राप्त होते. म्हणून अशा लोकांपासून नेहमी दूर राहायचं. यांचा संबंध ठेवायचा नाही, स्पर्श करायचा नाही. कारण लगेच त्याचा परिणाम मनुष्याला भोगावा लागतो. फार वेळ लागत नाही. मी सांगेन तुम्हाला, चांगला परिणाम लवकर होतच नाही. किती तुम्ही भोका तेव्हा लक्षातच राहत नाही. ते पहा, अभंग म्हणा, काही म्हणा, श्लोक म्हणा, भोका तर जर 4-8 दिवस पाहिलं नाही ना, सपाट होऊन जातं. पण कुणी जर शिवी दिली तर ती घोकावं लागत नाही, ती लगेच लक्षात राहत. त्याला पाठ करावं लागत नाही, घोकावं लागत नाही, पहाटे उठून आठवणीत आणावं लागत नाही. वाईट लक्षात राहत, चांगलं लक्षात राहत. हा मनुष्याचा स्वभाव आहे, स्वभाव लक्षात. म्हणून मनुष्याने नेहमी
संगती करायची तर सज्जनाची करा, दुर्जनाची संगत जाणून बुजून टाळावी. आपल्या स्वार्थाकरता, आपल्या हिताकरता, काय त्यात आपलं हित आहे, आपला स्वार्थ आहे लक्षात. म्हणून त्याला दृष्टांत दिला. प्रेत बाहेरी घालिजे का अंत्यजो संभाषणी त्यजिजे, हे असो हाते क्षाळिजे कश्मलाते. प्रेत स्पर्श करूनच त्याला गावाच्या बाहेर टाकावं लागतं. का ठेवतात किती श्रीमंत, केवढाही श्रीमंत असू द्या आणि केवढाही मोठा असू द्या आणि किती प्रेम असू द्या, प्रेत किती वेळ ठेवता तो नाही लक्षात. हो, त्याने केवढा बी 100 कोटीचा बंगला बांधून द्या, त्याला त्या बंगल्यात जाळत नाही, तर बंगल्यात ठेवतही हो नाही येत. त्याला लगेच बाहेर काढतात. प्रेत बाहेरी घालीची का अंत्यजू संभाषणी त्यजिजे, किंवा अंत्यज जो आहे त्याला अशा प्रकारे गोड बोलूनच बाजूला ठेवा. त्याला स्पर्श तर करू नयेच, पण त्याचा शब्द सुद्धा आपल्या कानावर पडता कामा नये. त्याला दृष्टांत दिला. हे असो हाती क्षाळीजे कश्मला. शौचाच्या वेळेला डाव्या हातानेच धुवावं लागतं का नाही? का कागदाने पुसतात? नाही, घाण बाजूला काढावीच लागते, त्याला विलाज नाही काही. तशी ही घाण आहे, ही बाजूला करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्याची बाधा लगेच दुसऱ्याला होतात. त्याची बाधा लगेच दुसऱ्या माणसं चांगलं कधीच घेत नाही, पण वाईट लगेच घेतात, पाप लगेच घेतात, पुण्य घेतच नाही. असा प्रकार आहे. ते तर शुद्धीची आशा तो लेपण मनवीच जैसा, तया ते सांडावया तैसा अनुवाद. हा भगवान सांगतात की हा अनुवाद कशा करता चालला. तर सर्व उदाहरणं जे दिलेले आहेत ते केवळ आपल्या स्वतःच्या पावित्र्याकरता दिले आहे. आपलं स्वतःचं पावित्र्य राखावं, वाईटाच्या संगतीनं आपलं पावित्र्य राहत हो नाहीये, आपल्याला लगेच अपवित्रता निर्माण होते. आणि म्हणून हे सगळं ते विष्ठेचं उदाहरण दिलं, त्याचप्रमाणे अंत्यजाचं उदाहरण दिलं. त्याचं कारण हे आहे की हे जसे त्या ठेवून घेत नाही, टाकावं लागतं, त्याप्रमाणे यांचा त्याग करणं अत्यंत गरजेचं आहे. आपलं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर. म्हणून ही क्रिया अध्यस्त दुर्बुद्धीपूर्वक केलेली नसल्यामुळे त्याला पापाचा लेश मानला जात नाही. त्याप्रमाणे हा जो पापी आहे, हा असुरी जो आहे, या पाप्याला त्याच्या संसर्गापासून नेहमी टाळण्याचा प्रयत्न केला. पाप्याचा संसर्ग होते कोणी असो मग. म्हणून म्हटले त्यांनी प्रल्हादी जनक बिभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. त्याही असेल, बाप असेल, भाऊ कोणी असेल, त्यांचा त्याग करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रल्हादी जनक, प्रल्हाद आणि बापाचा त्याग केला. बिभीषणे बंधू, बिभीषणाने भावाचा त्याग केला. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्य माता निंदो भरते केली. भरताने नाहीच आई म्हटलं. काही आई म्हटलाच नाही. लक्षात कैकेयीचा दोष नव्हता तो, तरी पण सर्व जग तिच्याकडे पाहतं, ते पावित्र्याने पाहतं का, दोष बुद्धीनं पाहतं. लक्षात अंतस्थ त्यांना माहिती नाही आहे लक्षात. आणि म्हणून यांचा त्याग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या पाप्याचा संसर्ग
हा टाळणं म्हणजे हे जे सांगतात ते त्याच्याकरता की निदान तुम्ही स्वतःला तरी आनंदी सुखी शांत राहण्याकरता या लोकाची संगत करू नका, यांचा त्याग करा. आणि म्हणून नेहमी या पाप्याच्या वर्णनापासून मी जो करतो आहे वर्णन, भगवान म्हणतात मी तुम्हाला सुधारण्याकरता करतो आहे, मला त्याचा दोषाचा लेश लागत हो नाही. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की याचं नावसुद्धा घेऊ नये, यांच्या संसर्गाने पाप होतं. पण भगवान म्हणजे तुमची सुधारणा होण्याकरता मी सांगतोय, मला काही पाप लागत हो नाही आहे. तरी अर्जुना तू तया ते देखशे पै तै स्मर हो माते. मी तुम्हाला सांगितलं किंवा हे कुणी कुणी कशाचा त्याग केला, प्रल्हादाने बापाचा केला, विभीषणाने बंधूचा केला, भरताने आईचा केला. म्हणजे याचा अर्थ असा की जे नात्यातले जरी असले, जवळचे जरी असले, सख्खे जरी असले, तरी दुर्जन हे त्याचा त्याग करणं अति गरजेचं आहे. त्याच्याकरता भगवान सांगत आहे तरी अर्जुना तू तया ते देखता सर्व स्मर हो माते. पण अर्जुना एकदा कदाचित पाप्याचं दर्शन झालं तर काय करा, माझं नाव घे. भगवान काय म्हणतात, पाप्याचं जर दर्शन झालं, पाप्याला जर पाहिलं तर राम 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 म्हणा, म्हणजे दोष लागणार नाही. काय म्हणतात, तरी अर्जुना तू तयाते देखशी तै स्मर हो माते. त्यांना पाहिल्याबरोबर माझं स्मरण कर ना, म्हणजे पाप लागणार. जे आन प्रायश्चित येथे मानेन ना. अर्थात राम राम म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा, शिव काय म्हणायचं ते म्हणा, माझं स्मरण करा झालं मी, कारण सगळं मीच आहे. शिव असेल तरी मीच, कृष्ण असेल मी, राम असेल मी, देवी असेल मी, सगळं कोण आहे? देवो देवी पाहे अवघा मीच आहे. देवदेवीमध्ये मीच आहे. ते कार्य परत तुम्ही सगळे अवतार घेतले होते, हे माझेच अवतार आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेल. भगवान हा सगळे अवतार धारण करणारा आहे. अनंतावतार येशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. आता आम्ही ती परंपरा आमचे पोट जाळण्याकरता चालू ठेवलो, तो भाग सोडून द्या. पण देव एक, अनंत नाही. अनंत मानायचे नाही. अनंत मांडे तुमची भक्ती होणार नाही. आयुष्यभर तुम्ही गुमरता, तुमची भक्ती होत नाही आणि त्याचा लाभ तुम्हाला मिळणार हो नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही. आता जर तुमची भक्ती सक्सेस व्हावी असं वाटत असेल, मनुष्य देहाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल, तर एक धरीला चित्ती कोणी धरा तुम्ही. आमचं असं म्हणणं नाही किंवा अमुक पांडुरंग धरा, असं काही नाही. कुणाला पण एकाला धरा आणि एकाच सगळ्यांचा समावेश करा. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. एक धरा, कोणताही धरा, पण एक धरा. कुणी गणपतीची उपासना, गणपतीच धरा. शंकराची शंकरच धरा. कृष्णाची कृष्णच धरा. रामाची राम धरा. अंबाबाई अंबाबाई धरा. का सगळा तोच आहे ना. पण एक धरा. अनेकाची उपासना केली तर अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या असं म्हटलेलं आहे. तुम्ही अनेकाची जर स्तुती स्तोत्र गाल तर ब्रह्महत्येचं पाप लागेल, असं तुकुंबर आहे म्हणतात. ते आता मला सांगायचे ते मी सांगतो तिथं आलेला विषय. काय मला मुद्दा सांगायचा एवढाच आहे की जे आण प्रायश्चित्त येथे मानेल ना, दुसरे प्रायश्चित्त करायला वेळ कुठे आहे? फक्त देवाचं नाव घेणं हेच प्रायश्चित्त आहे. देवाचं नाव घेतलं की दोष नष्ट. हरिउच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्र. देवाचं नाव घ्या, सगळ्या पापाचा नाश नक्कीच होतो, त्यात वाद नाही. कसंही घ्या पण घ्या, पादा पण नांदा. म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पैकी जतन करावे निके सर्वापरी.
म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पै एकी जतन करावी निकी सर्वापरी. काही काही इतके घेतात लक्षात ठेवा की आपल्या शेजारचे जर येत नसेल तर आपणही जायचं नाही. इतकं पाप आहे लक्षात. आपल्या शेजारचा जर माणूस येत नसेल ना तर आपणही जायचं नाही. मग त्याला फोन तुम्ही चालात का आता मंदिरात, मग आम्ही येतो, नाही तिकडं तरफडले. म्हणजे अशी परिस्थिती आहे. त्यांना गरज कदर नाहीच. श्रद्धा भाव हा प्रकार श्रद्धा सांगते या ठिकाणी. काय म्हणतायत ते की म्हणून श्रद्धा आहे सात्विकी उडती तेची पै एकी जतन करावी निकी सर्वापरी. आणि म्हणून सात्विक श्रद्धेला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे. तीच पुन्हा 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 सर्वतोपरी चांगल्या प्रकाराने अर्जुना त्या श्रद्धेला सांभाळ. कोणत्या श्रद्धेला सांभाळ? सात्विक श्रद्धेला. सात्विक श्रद्धेला फार महत्व आहे. तरी धरावा दैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू सत्ववृद्धीचा भागू आहार घेपे. म्हणून मनुष्याने तशीच संगती करावी. आपली श्रद्धा टिकण्याकरता सात्विक माणसाचीच संगती करावी. राजसी आणि तामसी लोकांची संगत केली तर आपली सात्विक श्रद्धा टिकणार असं भगवान सांगतात. तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू, की जेणेकरून सत्वगुणाचा संबंध पुष्ट होईल, पोचल्या जाईल, टिकल्या जाईल. संत संग सात्विक संगती करावी. सत्ववृद्धीचा भागू आहार घेते. आणि सत्वगुण वाढण्याकरता कधीही तामसी आणि राजसी आहार घेऊ नये. लक्षात ठेवा. सत्वगुण वाढण्याकरता सात्विकच इथं म्हटले सत्ववृद्धीचा भाग आहार घेपे. मग तो सत्वगुण वाढण्याकरता काय करावं? सात्विक आहार घ्यावा. राजसी तामसी आहार घेऊन नरकाला जाऊ नये. सात्विक आहाराला फार मोठं महत्त्व आहे. म्हणून भगवान वारंवार वारंवार अर्जुनाचं निमित्त करून हे आपल्याला सांगता आहेत. कसं वागा, काय करा, कोणाला धरा, कोणाला धरू नका, काय वगैरे सगळा विषय भगवान केवळ अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण आता